7. पडदा पडतो. In his eyes was mingled with surprise the stern joy which warriors feel in foemen worthy of their steel. नयनात तयाच्या विलसतकी नवलाई सानंदे दाटुनी येई मिसळुनी परीजी राही थिजुनी निष्ठुरतेने रिपुमनी तयांच्या उचितची असी धारेची अनुभूती असे जी सदाची रणनवऱ्यांची. हिम्मत सोडू नये, सर्व पुनः येईल उदयाला. प्रभाकर. खरड्याच्या युद्धापर्यंत इसवी सन 1795 पर्यंत आम्ही आपले संक्षिप्त इतिहास समालोचन आणले आहे. मागल्या काही प्रकरणात आम्ही केलेली विधाने समालोचन केलेल्या ह्याच कालखंडाला अवश्यतः उद्देशून आहेत. मराठ्यांच्या ह्या उठावणीच्या सर्व बारीक सारीक प्रसंगाचे वर्णन करावयाचे किंवा परीक्षण करावयाचे हा आमचा हेतू केव्हाच नव्हता. ज्या प्रमुख उद्देशाने आणि ज्या मूलभूत तत्वाने त्या उठावणीची स्फूर्ती झाली होती आणि तिला स्वरूप आले होते, तो उद्देश आणि ते तत्व निश्चित करावयाला आणि त्या निर्णयाप्रमाणे तिचे आपल्या हिंदू लोकांच्या इतिहासातील खरे स्थान ठरवावयाला ज्या उपयोगी पडतील तेवढ्याच घटना पुढे मांडावयाचा आमचा प्रयत्न होता. ते कार्य आता झाले आहे. तरी इसवी सन 1795 पासून मराठी साम्राज्य अस्ताला गेले त्या इसवी सन 1818 पर्यंतचा काल इतका दुःख समाकूल करणारा आहे की त्यावर एक अश्रुबिंदू ढाळल्या वाचून, एक उसासा टाकल्या वाचून पुढे जाणे अशक्य आहे. आपण पाहिलेच की मराठ्यांनी ह्यावेळी ज्यायोगे शतकानुशतके चाललेले हिंदू स्वातंत्र्याचे चिरंजीवी युद्ध जिंकले गेले, असा कार्यसमाप्तीचा अंतिम घाव मारला होता आणि आपला वंश परंपरेचा मुसलमान शत्रू पुरा निजवला होता. अवसन्न गात्र स्थितीत त्यांनी सुटलो आता म्हणून निश्चिंततेचा उच्छ्वास सोडला आणि आपल्या तरवारी उशाशी घेऊनच एक क्षणभर ते विसावा घेत पडले. अगदी बरोबर ह्या क्षणी एक नवीन आणि पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक बलाढ्य शत्रू दोनदा त्यांनी त्याची रग जिरवली असताही पुन्हा रणक्षेत्रात उतरला आणि त्याने त्यांच्यावर सर्व बळ एकवटून निकराचा मारा केला. अशा स्थितीतही त्यांनी जिंकले असते. निदान त्याला तिसऱ्यांदा पळून जावयाला लावले असते. पण इतक्यातच दुर्भाग्याने डाव साधला. नाना मरण पावले आणि दुसरे बाजीराव आपल्या लोकांचे अप्रतिबद्ध स्वामी आणि त्यांच्या शत्रूंचे प्रतिकार शून्य दास झाले. हे दोन पुरुष, नाना आणि दुसरे बाजीराव, म्हणजे मराठ्यांच्या ह्या उठावणीच्या समग्र काळात ज्या दोन विरोधी प्रवृत्ती एकमेकींशी झगडताना आपल्याला आढळतात, राष्ट्रविघातक आत्मप्रतिष्ठेकडे आणि अधम स्वार्थाकडे कळणारी एक, आणि ज्याच्या योगाने मनुष्याला स्वतःच्या राष्ट्राच्या मानाचे आणि स्वातंत्र्याचे मूल्य देऊन संपादलेल्या राजकिरीटापेक्षा, राजचिन्हांपेक्षा त्याच्या स्वातंत्र्यात आणि सन्मानात अधिक भूषण वाटू लागते, अशा सार्वजनिक गोष्टीतील स्वार्थरहित तत्वांकडे आणि देशासाठी करावयाच्या आत्मत्यागाकडे कळणारी दुसरी त्याचे मूर्तिमंत पुतळे होते. मराठ्यांना अधम मनप्रवृत्ती आपल्यातून निर्मूल करून टाकता आली नसली तरी नाना आणि त्यांची पिढी होती तोपर्यंत त्यांनी तिला पूर्ण दाबात ठेवण्यात यश मिळविले होते. त्याचे फळ म्हणजे त्यांनी प्रस्थापिलेली थोर हिंदू पदपादशाही. पण आता दुसऱ्या बाजीरावानी आणि त्याच्या नामनिर्देशात जिच्यामध्ये अधम प्रवृत्ती प्रतिनिर्विष्ट झाली होती त्या त्याच्या समग्र पिढीचा आम्ही समावेश करतो, वर्चस्व प्राप्त करून घेतले होते. तेव्हा त्याला एकत्रबद्ध करणारे सांघिकतेचे तत्व सुटल्यामुळे साम्राज्याला निश्चितपणे कोलमडून पडण्यावाचून गती राहिली नव्हती. कारण अगदी ह्याच वेळी आपण पाहिल्याप्रमाणे त्याच्यावर एखाद्या हिंदी किंवा आशियातील राजसत्तेने नाही, तसे असते तर अद्यापही मराठे एकंदरीत त्या कोणापेक्षा अधिक संघटित आणि जास्त देशनिष्ठ असल्यामुळे त्यांनी आपले ठाणे सोडले नसते, तर इंग्लंडने आघात केला होता. तेव्हा सामन्याचा निर्णय ठरलेलाच होता. कारण ह्यावेळी इंग्लंड तुलनेने महद्विजय मिळवून देण्याला अवश्यभूत असणाऱ्या सर्व गोष्टींनी कितीतरी पटीने अधिक सज्ज होते. त्याचे राष्ट्र आपसातील वैमनस्ये, गुलाबाच्या लढाया, धार्मिक छळ आणि न्यायालयातील प्रपीडन ह्यांच्यातून अंडकोशातून बाहेर पडण्याच्या काळातून निघून जाऊन कितीतरी दिवस लोटले होते.
आज्ञा करावी कशी आणि पाळावी कशी, अधिकार चालवावा कसा आणि मानावा कसा, याविषयीच्या स्वतंत्र राजसत्तेचे राष्ट्रीय प्रमाणचिन्ह असा आपला राजा आणि आपला देश ह्यांच्याविषयी देशभक्तीची एकनिष्ठा आणि सर्वांहून अधिक म्हणजे जातीय संश्लिष्टता, उद्देशांची आणि आकांक्षांची एकवाक्यता आणि प्रेमपूर्वक राजनिष्ठा इत्यादी बलिष्ठ संघटनेवर उभारलेल्या राष्ट्र राज्यामुळे उत्पन्न झालेल्या सार्वजनिक कार्यातील सर्व सद्गुणात ते बऱ्याच दिवसांपासून पारंगत झाले होते. मराठ्यांची स्थिती तशी नव्हती. हिंदुस्थानातील सर्व राजसत्तांपेक्षा ह्या दृष्टीनेही ते योग्यतम असले तरी त्यांच्यातही इंग्रजांच्या तुलनेने ह्या गुणांचा खेदजनक अभाव होता. तरीही ते एकाकी सामन्याला उभे राहिले. शेवटी ते प्राणरक्षणासाठी भांडण आहे हे पुरतेपणी उमगल्यावर त्यांनी अगदी भान विसरूनही युद्ध केले. ते थोर देशनिष्ठ मराठे बापू गोखले त्यांच्यासारखा काहींनी निराशा आणि मरण हे त्यांच्याकडे डोळे वटारून पाहत असतानाही शरण न जाण्याचा शेवटचा निश्चय केला. ते एका इंग्रजी अधिकाऱ्याला म्हणाले असतील, आम्ही आमची तिरडी आमच्याबरोबर घेऊन जात आहोत असेही असेल, पण आमच्या तरवारी आमच्या हातात ठेवून मरण्याचा आम्ही निश्चय केला आहे. पण आता त्यांचे सर्व कर्ते, राजकारण धुरंधर आणि सेनानायक महादजी आणि नाना, तुकोजी, रघोजी आणि फडके एकदमच मृत्यूने हरण केल्यामुळे, सैन्य इतक्या परिश्रमाने थकून गेल्यामुळे आणि अयोग्य माणसे नेतृत्वस्थानी शिरल्यामुळे आणि त्या सर्वांच्या मूर्धन्य स्थळी दुसरे बाजीराव विराजमान झाल्यामुळे आणि इंग्लंडसारखा भयंकर प्रतिपक्षी मिळाल्याबरोबर ह्या साम्राज्याचा निर्णय ठरलेलाच होता. मराठे हरले आणि त्यांच्याबरोबर शेवटचे थोर हिंदू साम्राज्य, शेवटचे थोर हिंदुस्थानी साम्राज्य विलयाला गेले. आता केवळ पंजाबात अजून शिखांनी हिंदू स्वातंत्र्याची लहानशी तरळ ज्योत जिवंत ठेवली होती, पण तिचाही आणि तसतशा कारणामुळे लवकरच अंत होणार हेही निश्चित ठरलेले होते. ह्या आपल्या थोर राष्ट्रीय साम्राज्याच्या समाधीवर हा मृत्युलेख लिहिताना आम्हाला तीव्र वेदना होत आहेत ही गोष्ट आम्ही लपवीत नाही, पण इंग्लंडला मिळालेल्या विजयाचा आम्ही मत्सर करीत नाही. एखाद्या उत्तम खेळाडूप्रमाणे त्याने समुद्राच्या आणि महासागराच्या पलीकडे, देशाच्या आणि खंडाच्या पलीकडे आपले हात लांबवून आमच्या झगडणाऱ्या हातातून हिंदुस्थानाला ओढून घेतले आणि त्या पायावर ज्याच्या तोडीचे साम्राज्य इतिहासात क्वचितच झाले असेल अशा प्रचंड जगत साम्राज्याची उभारणी केली. ह्याविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे आणि कौशल्याचे आम्ही कौतुक करतो. इसवी सन 1818 ह्या वर्षात आपल्या हिंदू साम्राज्यापैकी अत्यंत वैभवशाली साम्राज्य समाधिस्थ झाले. त्याच्यावर दृष्टी ठेवा आणि येशू माता मेरीप्रमाणे भक्तिमय औत्सुक्याने धूप आणि पूजा साहित्य घेऊन हृदयातील आशा जागृत ठेवीत प्रतीक्षा करा. पहा, पुनरुत्थान कधीही होऊ शकेल.